मी मस्त तोंडात निप्पल घेऊन त्याच दूध प्यायला लागलो. भाभीच्या दुधांची टेस्ट ही अजून वेगळी लागत होती. मस्त संपूर्ण दूध त्याच ओढून ओढून प्यायला मजा येत होती. उम्म उम्म उम्म. मी रिहान, वय 24 वर्ष, राहायला मुंबईत. तर ही कथा आहे माझ्या सोबत घडलेली, ती 2021च्या लॉकडाऊन जेव्हा परत लागू करण्यात आला होता तेव्हाची. मी माझ्या आईबाबा सोबत भल्या मोठ्या सोसायटी 2 BHK फ्लॅटमध्ये राहतो. ही कथा आहे माझी व आमच्या शेजारी राहणाऱ्या सेजल भाभीची. तर सुरू करूया कथेला. लॉकडाऊन असल्यामुळे मी घरूनच काम करत होतो. बाहेर जायला बंदी वया लॉकडाऊनमुळे बाबूराव सुद्धा कंटाळा होता. गर्लफ्रेंड सुद्धा भेटत नव्हती व फक्त तिचे फोटोस बघून कस्तरी लवड्याला सावरत होतो. तर आमच्या शेजारी सेजल भाभी, नाव बदलेल, राहत होत्या. वय त्याच 30 वर्ष, दिसायला सावळ्या पण भरपूर सुंदर, गालावर पडणारी हसताना खळी. त्याचा स्वभाव हसरा होता. सेजल भाभी, तिचा नवरा, 3 वर्षांची मुलगी आणि सासू असे चौघेजण राहत होते. पण लॉकडाऊन असल्यामुळे तिचा नवरा दुसऱ्या शहरात कामानिमित्त गेला खरा आणि तिकडेच त्याला राहायला लागत होत. सेजल भाभी घरी रोज ये जा करायच्या. आईशी गप्पा मारत बसायच्या, कधी हॉलमध्ये कधी किचनमध्ये. त्याच्याविषयी माझ्या मनात कधी वाईट विचार आला नव्हता की या बाईला मी घेईल व जवून काढेल. पण बोलतात ना, बाई फक्त बोटांनी आपलं काम संतुष्ट करत नसते. लवडा हा आधार तिला घ्यायला लागतो. तर एक दिवस मी अचानक ऑफिसमधून सुट्टी टाकून दिली, आजारी असल्याच कारण सांगून, व ऑनलाईन माझ्या बेडरूममध्ये बसून तिला गरम करण्यात व्यस्त होतो. त्यातच दरवाजाची बेल वाजली. माझ्या डोक्यात हौस होती गर्लफ्रेंडची सेक्सी बॉडी बघून व तेच बघून मी लवडा हलवत बसलो होतो व मी त्याच ताटलेला लवडा घेऊन शॉर्ट्सवर गेलो दरवाजा खोलायला. दरवाजा खोलताच समोरच सेजल भाभी उभ्या होत्या. त्यांना आत घेतल खरं मी, पण त्याची नजर माझ्या ताठवेल्या बाबूराव होती. मला थोडस वेगळं वाटल, पण त्या काहीच न बोलता व हसतच तिकडून आईला भेटण्यासाठी किचनमध्ये निघून गेल्या. मी परत आलो बेडरूममध्ये व पुन्हा सुरू झालो. काही मिनिटांनी सेजल भाभीने दरवाजा हटकून बोलल्या, रिहान, आत येऊ का मी? मी लगेचच आवराआवर केली व त्यांना आत बोलवून घेतल. माझ्या शेजारी येऊन बसल्या. अरे, माझ एक छोटस काम आहे तुझ्याकडे. सेजल भाभी माझ्याकडे बघत बोलल्या. हो बोला ना भाभी, काय काम आहे? मी लगेचच करून देईल, मी त्यांना बोललो. घरी मला कामे कमीच असतात, नंतर एकटीच असते. सासूबाई पोरीसोबत खेळत बसतात. तर मला टायपिंग शिकायची आहे, तर तू शिकवशील का मला? सेजल भाभी बोलल्या. हो नक्कीच भाभी, पण मी सायंकाळी येत जाईल व आज सायंकाळपासूनच चालू करू शिकवणूक. मी उत्साहात बोललो. हो ठीक आहे, चालेल मला. माझ्या घरी ये मग. 6 वाजता चहा पिऊ मस्त दोघे, मग शिकव मला टायपिंग. त्या बोलल्या व चुकून की मुद्दाम त्यांनी त्याचा पदर थोडासा बाजूला केला व मस्त अशी त्याची गल्ली दिसली व त्या हसतच बाहेर निघून गेल्या. मी समजून गेलो की भाभीने घाशी ताटलेला लवडा बघितला होता तेव्हाच गरम झाल्या होत्या व आता गल्ली दर्शन व त्या सुद्धा सेक्ससाठी भुकलेल्या आहेत व मी सुद्धा समोरून ऑफर भेटत आहे पुच्ची मारायची, तर काय हरकत आहे? चला मग जाऊ पुच्ची सोबत खेळायला सायंकाळी. तर कसे तरी 5 तास काढून माझा लॅपटॉप घेऊन मी सेजल भाभी यांच्या घरी पोहोचलो. दरवाजा सासूबाई यांनी उघडला व मला आत घेतल व हॉलमध्ये चहा पिण्यात व्यस्त झाल्या. अरे तू आलास, थांब तुझ्यासाठी चहा आणते, त्या बोलून किचनमध्ये निघून गेल्या. मला चहा देऊन व सासूबाईंना बोलल्या, मी टायपिंग शिकत आहे, 2 तास तरी जातील व काही लाल तर मला आवाज द्या फक्त तुम्ही. तोपर्यंत मुलीला घेऊन आत बेडरूममध्ये आराम करा. सेजल भाभीने दोघींना झोपायला पाठवल, ते सुद्धा सायंकाळच्या वेळी. तर आम्ही दोघे सोफ्यावर बसलो व आमची शिकवणूक सुरू झाली. त्याच्या भरपूर जवळ बसल्यामुळे मस्त असा त्यांनी मारलेला सेंटचा वास येत होता. मी मुद्दाम माझे हात बुक्सवर घेऊन जात होतो शिकवता शिकवता. त्या सुद्धा एकाही शब्दांनी काहीच बोलत नव्हत्या. शेवटी मला राहावल नाही व त्याचा एक बुक्स जोरातच दाबला. आई गग्ग, काय करतोस तू? रिहान भाभी बोलल्या. मी शिकवायला आलोय तुम्हाला, मी बोललो व त्याची मान माझ्या जवळ आणली व त्याच्या ओठ्यावर किस केली. बोलता बोलता त्यांनी झटपट करून मला सोडवून घेतल व खाड करून माझ्या कानाखाली मारली.
काही सेकंदसाठी कान काम करणे बंद झाल. तुला काय अक्कल आहे का? घरात सासू आहे, चुकून बाहेर आली तर ती. त्या बोलू लागल्या, हो मग तुम्हाला जे पाहिजे आहे व मला जे पाहिजे त्यासाठी तुम्ही बोलवून घेतलात मला व मला उलट सरळ कानाखाली माराल वाटल नव्हत. मी खोट राग करून तिकडून निघून जाणार. तस मागून घट्ट त्यांनी मला मिठी मारली. सारी बाळा, एक कानाखाली खाऊ शकत नाही का तुझ्या भाभीची व मला कस काय खाशील तू पुढे हा. त्यातच बोलताच मी वळूनच त्यांना घट्ट मिठी मारली व लगेचच त्याच्या ओठांत स्तनपान करायला सुरुवात केली. किस करताना ते सुद्धा वयाने 9 वर्ष. बाईला खूप मस्त वाटत होते. किस करता करता त्याचे बूब्स दाबत होतो. तेवढ्याच खट्ट करून आतून दरवाजा खोलायचा आवाज झाला व आम्ही दोघेही बाजूला झालो. कारण त्याची सासूबाई यांनी दरवाजा उघडून काहीतरी घेण्यासाठी किचनमध्ये जात होत्या. आम्ही दोघांनी पटकन सोफ्यावर जाऊन बसलो. त्याची सासूबाई या हॉलमध्ये आल्या व त्यांनी बघितलं की आम्ही खरंच लॅपटॉपवर टायपिंग शिकतो होतो. त्या पुन्हा निघून गेल्या. तसा दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला. आज पकडला असता सासूबाईने तर काय खरं नव्हत. आबल सेजल भाभी बोलल्या, होय भाभी, पण तुमचे ओठ भरपूर गोड आहेत, मला परत किस करायच आहे. मी बोललो व तिकडेच आम्ही दोघे चालू झालो. जवळजवळ 10 मिनिटे आम्ही किस करत होतो. भरपूर वेगळं वाटल तुला किस करून नवऱ्याने पोरगी काढेपर्यंत किस केल होत. त्यानंतर ओठांना स्पर्श सुद्धा केला नाही. सेजल भाभी बोलल्या, हो का, आता काही काळजी करायची गरज नाही आहे, मी आहे ना. मग मी बोललो, हो का, एवढा लगेचच कसा काय पडला माझ्या जाळ्यात. मी तर गेले किती महिने तुला लाईन देत होती तुझ्या घरी, फक्त तुलाच जास्त लाईन द्यायला यायची आणि मेल्या तू भाभीला साधी इज्जत सुद्धा दिली नाहीस. कसा रे तू बालिश. सेजल भाभी लांब होऊन बोलल्या, हो का, मला माहित नव्हत, पण आता आहे ना सोबत. हम्म बोलून त्याची ब्रा वेगळी केली. मस्त 34 साईजचे बाल दाबत होतो का. काय दृश्य होत ते. भाभीचे बूब्स व मस्त निप्पल दाताने ओढले. हळू ना रिहान, मी कुठे पळून जाते का, हळूहळू कर बाळा. माझ्या केसांवरून हात फिरवत बोलल्या. मी मस्त तोंडात निप्पल घेऊन त्याच दूध प्यायला लागलो. भाभीच्या दुधांची टेस्ट ही अजून वेगळी लागत होती. मस्त संपूर्ण दूध त्याच ओढून ओढून प्यायला मजा येत होती. उम्म उम्म उम्म. रिहान बस झाल, मला कसतरी होत्य. तुझा लवडा दे चोखायला मला आता. मी लगेचच पीतून माझा लवडा 7 इंचाचा बाहेर काढला. गर्लफ्रेंड सोडून आज चक्क माझ्या बाजूला राहणारी भाभी सहजच लवडा तोंडात घेईल विश्वास बसत नव्हता. सेजल भाभीने लवडा जसा तोंडात घेतला तशी एक वेगळीच फिलिंग मनात आली. मस्तपैकी त्या लवडा चोखत होत्या. हम्म भाभी चोखा, तुमच्याच आहे लवडा. मी त्यांना बोलत होतो. 2 मिनिटे ते लवडा मस्त चोखत चोखत शेवटी माझ संपूर्ण चीख त्याच्या तोंडात गाल व संपूर्ण चीख मलाई समजून त्यांनी पिऊन घेतली. मियांनो, ही खरी घटना आहे. तर पुढील भागात कस दोघांनी आम्ही एक वेगळ्या पद्धतीने झवाझवी केली.